परिस्थितीपासून मी अलिप्त असतो. कुठल्याही वर्तमानपत्रात मी देत नाही, परंतु नागपुरातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये माझा नावाचा उल्लेख झालेला आहे. स्वतःहून सगळे न्यूज चॅनलवाले 23 न्यूज चॅनलवरून माझी मुलाखत झाली. आताच 8 दिवसाआधी आकाशवाणीवर पण सुद्धा मुलाखत झाली. फार मोठं असं काम नाही, परंतु मुलगी शिकावी, एक मुलगी शिकली तर कुटुंब सुधारते, कुटुंब सुधारला तर समाज सुधारते, समाज सुधारला तर देश सुधारते आणि हा देश पुढं जाईल याकरता मी मुलींना शिकवतो. माझ्याकडे अरुणाचल प्रदेशमधल्या मुली आहेत, हिमाचल प्रदेश, लेह लद्दाखच्या मुली आहेत आणि विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या मुली आहेत, ज्या भिक्षा मागणाऱ्या मुली आहेत. आपण एकदा मी सांगण्यापेक्षा आपण तिथं प्रत्यक्ष या. कालच आपले नगराळे साहेब आले, त्यांची माझी ओळख झाली. त्यांनी माझ्या मित्रांनी, वर्गमित्रांनी त्यांना माझ्यावर माहिती दिली आहे. ते स्वतः आले, त्यांनी मला इथं आज निमंत्रण दिलं. माझ्या सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष याल, त्याचा अनुभव घ्या. तिथल्या मुली वागतात कशा, राहतात कशा, तिथली बोलीभाषा कशी आहे, तिथलं खानपान कसं आहे, त्यांची वेशभूषा कशी आहे, हा सगळं जरी वेगवेगळं असलं तरी ते एकत्र कशा गुण्यागोविंदाने नांदतात, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ते तिथं बघायला या. तिथल्या मुली आता सध्या MBBSला आहे. ज्या मुली भिक्षा मागत होत्या त्या मुली MBBSला आहे. ज्या मुली आई वडील नाही, म्हणजे मुलीच्या समोर दारूच्या नशेत वडिलांनी म्हणजे आईला जाडून टाकलं, त्या कोळसा झाल्या, अशा मुली आज BTech आहेत. IASची तयारी करून आल्या आणि IASसुद्धा होती. अशा या सगळ्या मुली आहेत. या सगळ्या माझ्या कामाची पावती पाहून हा माझा 89वा पुरस्कार आहे. महाराष्ट्र शासनानंसुद्धा मला अनेक पुरस्कार दिलेले आहेत. नॅशनल, इंटरनॅशनल, पण त्या पुरस्कारापेक्षा आपल्या समाजातील जे आपल्या घरी जो मला पुरस्कार मिळाला हा फार मोठा आहे. धर्मेश सर, आपलं फार फार धन्यवाद आणि सर्वांना मी जय भीम करतो. आपण प्रत्यक्ष तिथे यावं. वंजारी नगरला माझं वसतिगृह आहे. ते वसतिगृहसुद्धा माझं कार्य बघून एक विचोरे म्हणून आहेत, त्यांनी असं पूर्ण घर मला डोनेशनमध्ये दिलेलं आहे. 1.5 करोड आहे सध्याचे. आता अनेक लोकांनी या सगळ्या कामात सरकारी मदत घेणार नाही, सरकारी मदत घ्यायची ठरवलेली नाही आहे आणि राजनीतिक लोकांकडे मी कधी स्वतंत्रपणे कधी गेलो नाही आणि जाणार पण सुद्धा नाही आहे. त्यामुळं हे माझं समाजातील जे क्रियाशील, सज्जनशील आणि जे लोक आहेत, ज्यांना असं वाटते की मुलींना शिकावं, त्या मुलींना त्याबद्दल माझ्याकडे लोक येतात घरोघरून. मी वर्तमानपत्राची रद्दी करतो. लोक विचारतात की या रद्दीच्या इतक्या रद्दीने काय होतं. मी त्यांना बोलतो की तुम्ही येऊन बघा. आल्यानंतर तिथल्या लोकांना तिथले कार्य म्हणजे हे सांगते, कोणी नीटसाठी प्रिपेअर करत आहे, कोणी IAS करत आहे, कोणी बऱ्याच गोष्टीमध्ये पुढं गेलेले आहेत. तर त्यांना वाटते की बा अरुणाचल प्रदेशपासून ज्या मुली जे शिक्षण घेण्याकरता आलेले आहेत, आपण त्या सगळ्या बघितल्यानंतर मग लोक भरभरून मदत करतात आणि ह्या सगळ्या मदतीच्या कार्यातूनच हे माझं कार्य सुरू आहे. की आपल्या ह्या सगळ्या मुली ओरिजिनल बुद्धिस्ट आहेत. तिथल्या ज्या मुली आहेत, रोज बुद्धवंदना प्रार्थना केल्याशिवाय कधी त्या दुसऱ्या दिवशी शाळेतसुद्धा जात नाही, अशा त्या मुली आहेत. आपण सगळं बघायला या. खूप फार गोड मुली आहेत. आल्यानंतर सगळ्याचे लग्न होईल. आतापर्यंत 80% मुली नोकरीवर लागल्या, 170 मुली शिकून गेल्या. सध्या 30 मुली आता वास्तव्याला आहेत. 30 मुलीच्यावर व्यवस्था करता येत नाही. सर, अजून त्याच्यापेक्षा जास्त जर जागा मिळाली तर मी 100 मुलीचं नक्की करीन. सर्व मुली मला पप्पा म्हणतात बरेच, त्यामुळे पप्पा बोलून सगळीकडे माझं आलेलं आहे. धन्यवाद सगळ्यांना.